मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलची अनेक लोकांना चुकीची माहिती असते. मात्र आज मी तुम्हाला काही माहिती अशी सांगणार आहे, जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, जी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. खूप लोकांना या योजनेविषयी अधुरी किंवा चुकीची माहिती असल्यामुळे अडचणींना समोर जावं लागतं. काहींच्या योजना किस्त म्हणजेच थांबतात, तर काहींचे सत्यापन पूर्ण होत नाही. काही जणांना अंतिम तारीख समजत नाही, तर काहींना कसं आणि केव्हा हप्ता मिळेल याचीच माहिती नसते. म्हणून आज मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या, स्पष्ट आणि साध्या भाषेत समजून सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न याच ठिकाणी तुम्हाला समजू शकतील. ज्या लोकांना आधीच अर्ज केला आहे किंवा अर्ज करण्याचा विचार करत आहात, केंद्र आणि राज्य सरकार ज्यांची सूचीकरण, सर्वेक्षण, दस्तावेज सत्यापन आणि पात्रता तपासून पूर्ण केली आहे, त्यांचा पहिला हप्ता आता त्वरित त्यांच्या बँक खात्यात पाठवले जात आहे. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जाते. तुम्ही कोणत्या वर्गात अर्ज केला आहे यावर तुम्ही एकूण रक्कम आणि हप्त्याचा रचना अवलंबून असते. आता बघा, अर्ज, अंतिम तारीख आणि योजनेची कालमर्यादा कशी पाहिली जाते, तर सरकारने आधी निश्चित केलेली वेळ मर्यादा काही प्रकारांमध्ये वाढवली आहे. उदाहरणार्थ, ज्या घरे 31 मार्च 2022 पर्यंत मंजूर झालेली होती, ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याची नवीन सीमा देण्यात आली आहे. याचा अर्थ ज्यांचं नाव यादीत आधीच आहे, त्यांनी आपलं बांधकाम आणि सर्व औपचारिकरित्या या वाढीव मर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या लोकांना अजून अर्ज केला नाही, 2025चं लक्ष वर्षात लाभ हवा आहे, त्यांनी हे लक्षात ठेवा. राज्यात अधिसूचना आणि पोर्टल अपडेटनुसार अंतिम तिथी बदलू शकतात. म्हणून अर्ज करण्यापूर्वी आणि अर्ज केल्यानंतर पोर्टलवरील तुमची स्थिती नियमित तपासत राहायला पाहिजे. बघा, हप्ता कसा मिळतात, तर प्रधानमंत्री आवास योजनेत पैसे साधारणपणे 3 टप्प्यात दिले जातात. पहिला टप्पा तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर, दस्तावेजांचं सत्यापन पूर्ण झाल्यावर. यानंतर मात्र आणि आवश्यक असल्याचा आधार बायोमेट्रिक प्रक्रिया आणि झाल्यापासून ते पहिली हप्ता थेट खात्यात जमा होईपर्यंत तुमचा पहिला हप्ता असतो. दुसरा हप्ता असतो घराचे साधारण बांधकाम. 50% बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दिला जातो. या टप्प्यात जिओ टॅगिंग आणि प्रत्यक्ष प्रगती तपासणी अतिशय महत्त्वाची असते. जिओ टॅगिंग चुकीची किंवा अपलोड नसेल तर किस्त म्हणजेच हप्ता लगेच थांबतो. तिसरी आणि अंतिम जे आहे हप्त्याची तयारी असते. घर पूर्णपणे तयार झाल्यानंतर, छत पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम स्थापनेनंतर ही रक्कम मिळते. इथेही जिओ टॅगिंग अचूक आणि सत्य असणे आवश्यक आहे. उशिरा अर्ज केल्यास काय हप्त्याला प्रॉब्लेम येतो का? जर कोणी ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025मध्ये अर्ज केला असेल तर, म्हणजेच त्यांचे डॉक्युमेंट पूर्णपणे योग्य असतील तर त्यांची पहिला हप्ता डिसेंबर 25च्या आसपास मिळण्याची शक्यता असते. हे स्थानिक प्रक्रिया, अधिकारी अहवाल आणि पोर्टल अपडेटवर अवलंबून असतं. ज्यांचा हप्ता अडकला आहे, म्हणजेच काही कारणं असू शकतात ज्यामुळे हप्ता अडकतो. म्हणजेच काय, तर डॉक्युमेंटमध्ये चूक, नाव वय मिसमॅच, बँक डिटेलमध्ये त्रुटी, आधार OTP सत्यापन न होणे, जिओ टॅगिंग न केलेले किंवा चुकीची जिओ टॅगिंग केली, फोटो अपलोड न केलेले. कधीकधी छोट्या चुका देखील हप्ता थांबवतात. म्हणून PMAवर पोर्टलवर तुमचा अर्ज स्टेटस जरूर तपासायला पाहिजे. PMAY लॉग इनवर जाऊन तुम्ही तुमच्या किस्तीचा म्हणजेच हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकता. जिओ टॅगिंग रिपोर्ट पाहू शकता आणि लाभार्थी यादीत तुमचं नाव जे आहे पाहू शकता. अशा पद्धतीने त्रुटी असल्यास लगेच पंचायत, नगरपंचायत, ब्लॉक ऑफिसमध्ये दुरुस्ती करू शकता. पात्रतेचे महत्त्वाचे निकष काय असतं, तर लाभार्थीकडे कधी कोणतेही पक्के घर नसणे, उत्पन्न निश्चित मर्यादित असणे, म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट वास्तविक अद्ययावत असणे. म्हणून अर्ज करताना आधार, बँक पासबुक, ओळखपत्र, जमीन कागदपत्रे इत्यादी सर्व कागदपत्रे योग्य प्रमाणे तपासूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता महत्त्वाच्या यामध्ये सूचना काय आहेत, जर तुम्हाला 2025च्या यादीत यायचे असेल तर लवकरात लवकर अर्ज करणे. म्हणजेच तुमचा हप्ता अडकला असल्यास ब्लॉक किंवा पंचायत कार्यालयात जाऊन जिओ टॅगिंग व प्रगती रिपोर्टनुसार माहिती काढणे. पोर्टलवरील अपडेट वेळोवेळी तपासत राहायला पाहिजे. कोणतीही प्रक्रिया कोणत्याही तारखेपूर्वी करायची हे समजून घेतलं पाहिजे. आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट निष्कर्षात समजते, तर बघा,
किस्त म्हणजे कसा हप्ता भेटतो, हप्त्याची कोणती तारीख असते, अंतिम हप्त्याची तारीख कशी असते, सत्यापन आणि जिओ टॅगिंगची भूमिका काय असते आणि हप्ता का थांबतो, अशा काही विषयावर मी तुम्हाला आज सांगितलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे की आपल्याला जर 2025ला PM आवासमध्ये जर तुम्हाला घर पाहिजे असेल, घरासाठी पैसे पाहिजे असतील, तर त्याच्या वेगवेगळ्या अटी शर्ती आपल्याला समोर जावं लागतात. म्हणजे सूचीकरण, सर्वेक्षण, दस्तावेज स्थापन किंवा पात्रता तपासणी पूर्ण करणे आवश्यक असते. त्यांचा पहिला हप्ता त्वरित जर बँक खात्यात आला नसेल, तर त्यांनी बँक खात्याचं स्टेटस आणि आपल्या PM किसान वायवरवर जे आहे स्टेटस आपल्या हप्त्यासंदर्भात तपासणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ही रक्कम थेट तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT होऊन जमा होते, त्यामुळे तुम्हाला मधल्या कोणत्याही दलालाला काही पैसे द्यायची गरज नाही. एकदा तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर मात्र तुम्हाला कुठेही हातपाय हलवायची गरज नाही. फक्त तुम्हाला योग्य वेळी फक्त आपल्याला पिच्छा किंवा पाठलाग करून आपल्याला ह्या कागदपत्र पूर्तता करणं आवश्यक असतं, जेणेकरून आपला हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आपल्या खात्यात येतो का हे समजतं. तुम्ही कोणत्या वर्गात अर्ज केला आहे यावर पण मात्र तुमची रक्कम आणि रकमेचा अंदाज येतो. यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की काही ठिकाणी कास्टसाठी वेगवेगळी जी आहे घरकुल योजना असते, म्हणजेच PM आवास योजना असते, तर काही ठिकाणी वेगळी असते. आणि या संदर्भात काही राज्यांमध्ये असंही पाहायला भेटतं की काही राज्यसुद्धा यामध्ये हातभार लावतात. केंद्र आणि राज्य मिळून हातभार लावून वेगळी संख्या निर्माण होते. असं प्रत्येक राज्याचं वेगवेगळं गणित असतं. महाराष्ट्राचं गणित जे आहे आपल्याला केंद्रातून लागू होणारी PMAY मध्येच आपण जे आहे साधारणपणे फॉर्म भरून आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. बघा, तारीख आणि मर्यादा तुम्हाला नॉर्मली 2 ते 3 महिने पहिल्या हप्त्याच्या वेळेस लागू शकतात. म्हणजेच काय, तर त्याच्यानंतर तुम्हाला हप्ता दुसरा छत पडण्याच्या टाईमला, तर तिसरा मात्र पूर्ण छत पडल्यावर. आणि जिओ टॅगिंग करताना जो कोणी माणूस असेल त्याला मात्र नीट जिओ टॅगिंग करणं आणि सतत लक्ष देऊन जिओ टॅगिंग अपलोड व्यवस्थित झाली का हे तपासणं. कारण तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर ही गोष्ट तपासू शकता. जर तुमची छोटीशी एक जरी गोष्ट तुमची मिस असेल तर मात्र तुमचा हप्ता रुकतो आणि तुमचं जिओ टॅगिंग जे आहे मंजूर होणार नाही. त्यामुळे तुम्हाला या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण हप्ते येईस्तोवर फॉलो करावी लागतील. बघा, तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर आणि आवश्यक असल्यास आधार बायोमेट्रिक प्रक्रिया झाल्यावर पहिला हप्ता थेट खात्यात येतो. मात्र त्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमच्याकडचे कागदपत्राचं सत्यापन पूर्ण करावं लागेल. म्हणजेच काय, तर तुम्हाला पहिल्या हप्त्यासाठी ह्या गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. एकदा तुमचा पहिला हप्ता आला की दुसरा हप्ताही त्याच गोष्टीवर येत असतो आणि तिसराही तवाच येतो. दुसऱ्याला मात्र तुमचं बांधकाम 50% मर्यादा आपल्याला भेटलेली आहे. 50% बांधकाम आपल्याला कसं दाखवायचं आहे, तर जिओ टॅगिंग मार्फत दाखवायचं आहे. म्हणजे सारांश काय, तर जिओ टॅगिंग व्यवस्थित झाली पाहिजे आणि जिओ टॅगिंग करणारा माणूससुद्धा आपल्याला जे आहे समोर जिओ टॅगिंग करून अपलोड करताना आपल्याला पाहिलं पाहिजे. कारण एक चूकही आपला हप्ता रुकू शकतो. आणि तिसरं जे हप्ता आहे आपल्याला तर छत पूर्ण झाल्यावर भेटणार आहे, तिथे सुद्धा मात्र तुम्ही विसरायला कामा नये की जिओ टॅगिंग ही महत्त्वाचीच असते. कारण छत पूर्ण झाल्यावर जिओ टॅगिंग करणं आणि त्याच्यानंतर हप्ता जाणं ही तिसरी प्रक्रिया मात्र अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आपल्याला समोर आल्याची लक्षात येते. तर ही होती मित्रांनो आवास योजनेबद्दलची जी काही माहिती. जे नवीन लोक असतील त्यांना अजूनही माहिती भेटली नसेल तर त्यांच्यासाठी पूर्ण माहिती होती. मात्र आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कसा हप्ता किती भेटेल आणि कशा कशा टप्प्यात भेटेल. मात्र कोणी त्याची पात्र असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.